हॅलो, जय हिंद. वेलकम टू दिस प्लॅटफॉर्म. तर आपण सेकंड चॅप्टर मागील व्हिडिओमध्ये तो सगळं आपलं बघून झालेलाच आहे. तर आपण आज तिसऱ्या नंबरचा चॅप्टर तो बघणार आहोत. तर चॅप्टरचं नाव आहे आपलं फिजिओग्राफी अँड ड्रेनेज. म्हणजे एकंदरीत काय बघणार आहोत आपण? फिजिओग्राफी म्हणजे एकंदरीतच संपूर्ण भारताची संपूर्ण जी स्थिती आहे, जी भौगोलिक परिस्थिती आहे, ती कुठकुठपर्यंत सगळी ती पसरलेली आहे, हे संपूर्ण आपण काय बघणार आहोत? फिजिओग्राफी बघणार आहोत. आणि सोबत ड्रेनेजसुद्धा बघणार आहोत. काय बघणार आहोत? ड्रेनेज. ठीक आहे. ड्रेनेज म्हणजे काय? भारतीय नद्या सिस्टम वगैरे कशा सगळ्या वाहतात आणि कुठून त्या नद्यांचा उद्गम होतो आणि संपूर्ण त्याचा विस्तार कसा झालेला आहे हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर मी त्या अगोदर तुम्हाला हे स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो की तुम्ही बघितलं असेल इंडिया रिव्हर्स अँड वॉटरशेड. तर सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहोत? एक डिफरन्स बघणार आहोत. वॉटरशेड म्हणजे काय असतं. ठीक आहे. वॉटरशेड म्हणजे काय. नंतर दुसरं बेसिन म्हणजे काय. दुसरं काय? बेसिन म्हणजे काय. तिसरं आपली एक डिस्ट्रिब्युटरी असणारे आणि चौथी कोण असणारे? ट्रिब्युटरी असणारे. तिसरी कोण असणारे? ट्रिब्युटरी. ठीक आहे. तर लक्षात असतं वॉटरशेड म्हणजे काय? जेव्हा दोन नद्या अशा वाहत असतात ना, समजा ही एक नदी आहे आणि ही वाली एक समजा एक नदी आहे, तर ही दोन नदी वाहत आहे. तर यामध्ये जो गॅप ब्रिज जो बिटवीन यांचा जो तयार होऊन जातो ना, समजा हा वाला बेसिन आणि हा वाला बेसिन यांना दोघांना सेपरेट जेव्हा करत असेल तर त्या भागाला आपण काय म्हणतो? वॉटरशेड म्हणत असतो. काय म्हणत असतो त्यांना? वॉटरशेड. एवढं लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, सगळ्या विद्यार्थ्यांना बेसिनमध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे. रिव्हर बेसिन म्हणतो ना आपण, तर रिव्हर बेसिनमध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे. लक्षात असू द्या. रिव्हर बेसिन म्हणजे काय? तर समजा ही गंगा आपली रिव्हर आहे. मी इकडे तुम्हाला शो करून दाखवतो. ठीक आहे. समजा आपली कोणती रिव्हर आहे? ही गंगा रिव्हर. इथपर्यंत ही चालत आलेली आहे. कोणती मेन रिव्हर आहे? सगळी गंगा. त्याला कनेक्ट कोणती होऊन आली? यमुना रिव्हर आली. कोणती आली? यमुना. आणि नंतर बघायला गेलं तर चंबल रिव्हर जी आहे ती यमुनाला जाऊन भेटते. नंतर वेगळं अजून एखादी XYZ रिव्हर जर असेल, जसं समजा तुम्ही बेटवा धरा, ही रिव्हर याला जाऊन भेटते. जरी एखादी रिव्हर डायरेक्ट गंगाला जरी जाऊन नाही भेटली ना, जर ती रिव्हर याला जाऊन भेटते. कोणाला? यमुना. बट यमुना रिव्हर तर याची पार्ट आहे ना. कोणाची? गंगा रिव्हरची. तर गंगा रिव्हरच्या बेसिनमध्ये ह्या दोन्ही रिव्हरसुद्धा येऊन जातील. लक्षात आलं तुम्हाला इथपर्यंत? लक्षात आलं? व्हेरी गुड. ठीक आहे. तर ही समजा रिव्हर याला जाऊन भेटते, ही रिव्हर याला जाऊन भेटते. आणि अल्टिमेटली यमुना जी रिव्हर आहे ती कोणाला जाऊन भेटणार आहे? गंगा रिव्हरला जाऊन भेटणार आहे. बरोबर आहे की नाही? मग इथून ही सेपरेट जी रिव्हर आहे ती नंतर ते डेपोट जाणार आहे. आणि ह्या रिव्हरच्या भागाला जेवढ्या भागातून आपल्याला ती यमुना रिव्हरच्या वेगवेगळ्या ज्या रिव्हर्स आले ना, त्या रिव्हरला आपण गंगा बेसिनचा पार्ट त्यांना म्हणणार आहे. आलं लक्षात? जर एखादी रिव्हर त्याच्यातून कट झाली, सेपरेट झाली, तर ती रिव्हर बेसिन त्याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे. आलं इथपर्यंत लक्षात? व्हेरी गुड. तर हा सगळा फिजिकल मॅप आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा इथं दिलेला असेल. तर एकंदरीत तुम्हाला सगळं माहीतच आहे की लगभग आपला हा, जर आपण वेस्टर्न साईडला बघितला तर इकडं अरबी समुद्र आहे आणि ईस्टर्न साईडला बघितला तर बे ऑफ बेंगॉल आहे. ठीक आहे. आणि इथं एक छोटीशी तिथं लिहिलेलं बघा तुम्ही. मुंबईचं जर आपण जस्ट हे नॉर्थवर्ड जर बघितले तर गल्फ ऑफ खांबत लिहिलं आहे. काय लिहिलं आहे इथं? गल्फ ऑफ खांबत. किंवा इंग्रजीमधून याला कॅम्बेसुद्धा म्हणतात. गल्फ ऑफ कॅम्बे. बट लक्षात असू द्या, गल्फ ऑफ खांबत म्हटलं जातं. आणि दोन रिव्हर इथं येऊन ते ड्रेन होतात. एक नर्मदा आणि दुसरी कोणती आहे? तापी रिव्हर इथं जाऊन ड्रेन होतात. आलं लक्षात? व्हेरी गुड. गल्फ बघा, आपण बघतो ना गल्फ ऑफ कच्छ म्हणजे अशी एक जागा असते, नॅरो अशी जागा असते, एकदम बारीक नॅरो अशी जागा असणार आहे, ज्या आजूबाजूनं तुम्हाला तिथं आजूबाजूला सगळा हा भूमीचा प्रदेश दिसणार आहे आणि नंतरून आपल्याला समुद्र तिथं दिसणार आहे. आणि गल्फ ऑफ कच्छ जरी बघितलं ते बघा, दोन्ही साईड नाही, इथून पण लँड सरफेस आहे आणि इथून पण लँड सरफेस आहे आणि मध्ये तिथं जायला आपल्याला काय? पाण्याचा सगळा तिथं जागा आहे. तर हा नॅरो असणार आहे. बट बेमध्ये डिफरन्स आहे. हे बघा, तुम्हाला इथं लक्षात येत असेल, बे असा थोडा मोठा आकारात असतो. कसा असतो? मोठा आकारात असतो. इथं लक्षात ऑब्व्हियसली कितीतरी 1000 किलोमीटर इथून बघायला गेलं तर संपूर्ण आपल्याला ती कोस्टल लेंथ ती लाभलेली. ठीक आहे. वेगवेगळ्या कंट्रीजना. तर इथं आपली हे बे ऑफ बेंगॉल असणार आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. नंतरून इथं अल्टिट्यूड स्केलमध्ये लिहिलेलं आहे. कशामध्ये लिहिलं आहे? अल्टिट्यूड स्केल. ऑब्व्हियसली मॅपवर जर तुम्ही बघत असाल तर वेगवेगळे स्टेटचे तुम्हाला अल्टिट्यूड ते दिले गेलेलं आणि एक वेगळ्या प्रकारचे तिथं वेगवेगळी प्रकारचे तिथं कलर कोडिंग पण ह्याच्यामध्ये देण्यात आली आहे. ठीक आहे. तर 6000 मीटरसाठी किती, 4500 मीटरसाठी किती, 3000 मीटर कितीसाठी. ठीक आहे. एकंदरीत दिलं. तर बघूया, स्टार्ट करूया आपण. पहिला प्रश्न इथं बघूया, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये इथं पण दिलेला असेल. इन विच डायरेक्शन डज द रिजन विथ अन अल्टिट्यूड ऑफ मोर दॅन 6000 मीटर लाय इन इंडिया.
म्हणजे अशा कोणत्या प्रकारचा रिजन आहे जो 6000 मीटरपेक्षाही जास्त तिथं आपल्याला तो बघायला भेटतो. तर ऑब्व्हियसली यापैकी कोणताही कलर आपल्याला बघायचा नाही आहे. तर कोणता कलर बघायचा आहे? या ऑरेंजवरती आणि थोडासा जो ग्रे असेल ना त्याच्यावरचा आपल्याला सगळा तो भाग तिथं बघायचा. तर मी बघेल ते कुठं कुठं मला दिसतंय. ठीक आहे, ठीक. तर 8000 मीटरपेक्षा जर उंची जर भाग जर बघितला आपण तर हे बघा कुठं ना कुठे इथं ग्रेच इथं कलर मी इथं झालेलं आहे. येतं लक्षात? हे बघा इथं कुठं ना कुठं ग्रे कलरमध्ये झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तुम्हाला ग्रे कलरमध्ये दिसत आहे. ठीक आहे. तर 8000 मीटर उंची आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे सगळ्यात जास्त उंचीचा जो सगळ्यात जो मोठा माउंटन आहे तो कोणता? आपला माउंट एव्हरेस्ट. कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट. नेपाळमध्ये येतो. कुठे येतो हा? नेपाळमध्ये. ठीक आहे, ठीक. नंतरून लुक फॉर द साऊथ फ्लोविंग रिव्हर्स इन द पेनिन्सुलर रिजन इन विच रिव्हर बेसिन डज इट लाय. म्हणून मी तुम्हाला म्हटलेलं होतं बेसिनबद्दल आपल्याला तिथंच माहीत करणं गरजेचं होतं की लाईक कोणत्या रिव्हर बेसिनमध्ये साऊथ फ्लोविंग रिव्हर पेनिन्सुलामध्ये येतात. हा आपला कोणता आहे? हा साऊथर्न पेनिन्सुला आहे. याचं लक्षात बघायला जर गेलं तर हे बघा साऊथ रिव्हर आपण मोस्ट प्रॉब्ली जर बघितली तर इथं एक इम्पॉर्टंट रिव्हर आपली गोदावरी रिव्हर. कोणती रिव्हर आहे? गोदावरी रिव्हर. ठीक आहे. नंतर छोट्या छोट्या जे रिव्हर आहे या सगळ्या जाऊन त्याला भेटतं. जर मांजरा असेल, पैनगंगा असेल, येतं लक्षात? पैनगंगा, वैनगंगा, इंद्रावती, मांजरा या सगळ्या रिव्हर कोणाच्या बेसिन आहे? गोदावरीच्या बेसिन आहे. नंतर तुम्ही बघायला जर गेला तर महाबळेश्वरहून एक कृष्णा रिव्हर निघते. तर कृष्णा रिव्हरसुद्धा कोई काय इथून वाहणार आहे आणि या साऊथर्न रिव्हर आहे. कशा रिव्हर? या साऊथर्न रिव्हर आहे आणि यांच्यासुद्धा मोस्ट ऑफ द ट्रिब्युटरीज तिथे आहेत. समजा भीमासुद्धा झाली, येते लक्षात? तुंगभद्रासुद्धा झाली. हे सगळ्या इम्पॉर्टंट रिव्हर तिथं. ठीक आहे, व्हेरी गुड. नंतर कावेरी झाली. कावेरीसुद्धा इम्पॉर्टंट रिव्हर आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. त्या साऊथर्न रिव्हरमध्ये आपल्याला तिथं ते बघायला भेटलेले. इन विच डायरेक्शन डज द हाईट ऑफ द सह्याद्री हिल्स इन्क्रीजेस. तो कोणत्या डायरेक्शनमध्ये सह्याद्री हिलची आपल्या डायरेक्शन ती इन्क्रीज झालेली दिसते. जर आपण जर बघायला जर गेलं तर माझी ही जी सगळी जी रेंज आहे ती कोणती रेंज आहे? सह्याद्रीची रेंज आहे. कोणती रेंज आहे? सह्याद्री रेंज. ठीक आहे. नंतर आपण जर बघायला गेलं तर मोस्ट प्रॉबेबली साऊदर्न डायरेक्शनला आणि या मोस्ट प्रॉबेबली ह्या डायरेक्शनला आपल्याला सह्याद्री हिलची जी डायरेक्शन आहे त्या साऊदर्न डायरेक्शनला आणि नॉर्थ ईस्टर्न रिजनला ह्या दिशेला आपल्याला जास्तीत जास्त त्यांची हाईट वाढलेली दिसते. बघायला जर गेलं आपलं तर हा वेस्टर्न घाट आहे. हा कोणता घाट आहे? वेस्टर्न घाट. आणि हा कोणता घाट आहे? ईस्टर्न घाट याला म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट वेस्टर्न घाटचा सगळा जो भाग आहे तो कसा आहे? कंटिन्युअस माउंटन चेंज आहे. कसा आहे तो? कंटिन्युअस माउंटन चेंज. ठीक आहे. आणि लक्षात असू द्या हे दोन्ही जे हे समजा हा जे सगळा ईस्टर्न घाट आणि हा वेस्टर्न घाट हे जेव्हा दोन्ही पण येऊन भेटतात यांना कुठे जाऊन भेटतात? हे निलगिरी हिल्समध्ये जाऊन भेटतात. कुठे भेटतात? निलगिरी हिल्स. हे सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात असू द्या. ठीक आहे. हा माझा ईस्टर्न घाट आणि हा माझा कोणता भाग आहे? वेस्टर्न घाट आहे. ठीक आहे. द विंध्याज ॲक्ट ॲज अ वॉटर डिवाइड बिटवीन विच टू रिव्हर बेसिन. तर विंध्यांचन जर असेल तर वॉटर डिवाइड बेसिन कोणत्या दोन याच्यामध्ये भेटतं? हे बघा ही माझं जर बघायला गेलं तर विंध्यान रेंज आहे. तर ऑब्व्हियसली हे जर बघायला जर गेलं वरती मी गंगा रिव्हर बेसिन आहे. कोणत्या वरती? गंगा रिव्हर बेसिन आहे. आणि खाली कोणती रिव्हर बेसिन आहे? नंतर बघायला गेलं खाली रिव्हर बेसिन कोणती? तापी रिव्हर बेसिन. नर्मदा आणि तापी. ठीक आहे. ह्या दोघांना तो तिथं सेपरेट करतो आहे. ठीक आहे. नंतर अजून कोणता प्रश्न आहे? हे चारही प्रश्न झाले. इन विच डायरेक्शन इज द स्लोप ऑफ द रिजन इज इन नॉर्थ शोन इन अ डार्क ग्रीन. काय म्हटलेलं आहे? परत इथं प्रश्न वाचा. इन विच डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनमध्ये स्लोप ऑफ द रिजन जो आहे नॉर्थमध्ये तो आपल्याला डार्क ग्रीन शो करण्यात आलेला आहे. तर डार्क ग्रीन जर बघायला जर गेलं तर ऑब्व्हियसली हा सी लेवल म्हणजे या ठिकाणी असणारी कोणती जमिनीचा जो पृष्ठभाग आहे तो जास्त उंचीचा नाही आहे. म्हणजे तो जमिनीला बघतो लागून आहे. तर बघायला गेलं तर हे बघा सगळा हा जो रिव्हर आहे याला प्लेन्स म्हणतो आपण. नॉर्दर्न प्लेन्स म्हणतो आपण. काय म्हणतो? नॉर्दर्न प्लेन. तो नॉर्थ डायरेक्शनलाच म्हणणार आपण. बाकी ईस्टर्न रिजनला जर बघायला गेलं तर एवढ्या रिजनमध्ये जास्त हाईट त्याची नाही. नंतरून कोणता प्रश्न होता? मेक अ लिस्ट ऑफ प्लॅटू लोकेटेड इन बिटवीन अरावली रेंज अँड छोटा नागपूर प्लॅटू. तर कोणत्या प्रकारचे ते प्लॅटूज आहे? म्हणजे हे बघा तुम्हाला जर बघायला तर जर भेटेल तर अरावली प्लॅटू आपण अरावली प्लॅटू याला म्हणू शकतो. येतं लक्षात? त्याच्या खाली एक मेवाड प्लॅटू पण आहे. अरावली रेंज जर बद्दल बघा ही ओल्डेस्ट माउंटन रेंज आहे. कशी आहे? ओल्डेस्ट माउंटन रेंज म्हणतो आपण. इवन बिफोर हिमालय जे आहेत ना आपलं हिमालयाच्या सुद्धा अगोदर याचं फॉर्मेशन झालेलं होतं. याला अरावली रेंज म्हणते जातं. कोणती रेंज म्हणली जाते? अरावली रेंज. आणि नंतर बघायला जर गेलं
तर कोणता छोटा नागपूर प्लॅटो? तर ऑब्व्हियसली ह्या दोघांच्या मध्ये सांगितलं ना आम्हाला, तर सगळ्यात पहिले कोणता मेवाड प्लॅटो आहे, नंतर बुंदेलखंड प्लॅटो आहे, मालवा प्लॅटो आहे, अजून नंतर बागेलखंड प्लॅटो आहे. तर एवढे प्रकारचे जे प्लॅटोज आहे ते त्याच्यामध्ये येतात, ते आपण पण सांगू शकतो इझिली. ठीक आहे. नेम द पीक शोन इन द ईस्टर्न घाट विच माउंटेन्स डेमार्केट द डीप प्लेन्स ऑफ द ब्रह्मपुत्रा. तर ईस्टर्न घाटमध्ये कोणते? हे बघा, सगळे इथला हा जेवढा रिजन आहे, इथे माझी जी रिव्हर्स आहे ब्रह्मपुत्रा आशियन फ्लो होऊन ती इथे जाऊन भेटते, बांगलादेशमध्ये जाऊन नंतरून बे ऑफ बेंगॉलला जाऊन तिथं भेटत असले. तर ऑब्व्हियसली एवढा जो रिजन आहे आणि इकडून हा रिजन एवढा त्याच्या रिजनमध्ये येत असतो. ठीक आहे. नंतरून गिव्ह द रिलेटिव्ह लोकेशन टू द निलगिरी हिल्स. लोकेशन ऑफ द निलगिरी हिल्स जर बघायला गेलं तर मी तुम्हाला मागील एक 5 मिनटापूर्वी जेव्हा सांगितलेलं, हे बघा निलगिरी हिल्स इथे आहे. कुठे येते? साऊथमध्ये. तर लक्षात असू द्या, निलगिरी हिल्स आहे ते एकंदरीत जर बघायला गेलं तर कर्नाटका, नंतरून केरला आणि तमिळनाडूच्या रिजनमध्ये येतो, आंध्र प्रदेशमध्ये येत नाही. तर एवढी जी गोष्ट इथपर्यंत ती आंध्र प्रदेश येत असते. निलगिरी हिल जे आहे ते ईस्टर्न घाट आणि वेस्टर्न घाट या दोघांचं काय ते संगम आहे. ठीक आहे. ओके, इथपर्यंत आलं सगळ्यांना लक्षात. नंतरून हे तर झालं कशाबद्दल? भारताबद्दल झालं. परंतु कुठं ना कुठं आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये नंतर ब्राझीलचं सुद्धा देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर काय सांगितलं? व्हॉट इज द रेंज ऑफ द अल्टिट्यूड ऑफ द ॲमेझॉन रिव्हर बेसिन. तर ॲमेझॉन रिव्हर बेसिन हे बघा, ही आपली ॲमेझॉन रिव्हर बेसिन. ऑब्व्हियसली तुम्हाला मी मागे सांगितलेलं की एक बेसिन म्हणजे काय? बेसिन म्हणजे काय? एकंदरीत त्या रिव्हरची आजूबाजूची असणारे जेवढे रिव्हर्स आहे ना, त्याच्या सब ट्रिब्युटरीज, त्यांच्या सगळ्यांचा एकत्र मिळून काय म्हणतो, नंतर बेसिन बनतो. तर याची जे ऑब्व्हियसली हा कलर मला कुठेतरी कलर डिफरन्स आहे, ह्या रिजनमध्ये कलर डिफरन्स आहे आणि एवढ्या रिजनमध्ये काय कलर डिफरन्स आहे. तर ॲमेझॉन रिव्हर बेसिन जर बघायला गेलं तर ते 0 ते 200 मीटर्स या दरम्यान आहे फक्त. बघा, 1000 मीटरपेक्षा जास्तीत जास्त इथं जे लोकेशन आहे ते खूप कमी आहे. इथं लक्षात. इवन भारतामध्ये आपण 6000 मीटरवरती सुद्धा बघितलेलं होतं, आहे लक्षात. आणि 8849 मीटर जर बघायला गेलं ती ही कोणाची रेंज आहे? माउंट एव्हरेस्टची. कोणाची आहे? माउंट एव्हरेस्ट. आहे लक्षात. व्हेरी गुड. बिटवीन विच 2 हायलँड्स इज द ॲमेझॉन रिव्हर बेसिन इज लोकेटेड. कोणती मोठी तिथं हायलँड्स आहे त्या दोघांमध्ये तिथं ते लोकेटेड आहे. तर हायलँड्स म्हणजे काय? हे बघा, एक इथं आहे कोणतं आपलं गयाना हायलँड्स आणि दुसरं कोणतं हायलँड आहे? दुसरं कोणतं हायलँड आहे? तर ब्राझिलियन हायलँड्स. तर दोघांमध्ये इथं आपलं काय आहे? ॲमेझॉन रिव्हर बेसिन इथे लोकेटेड आहे. एक कोणतं आपलं गयाना हायलँड्स आणि दुसरं कोणतं आहे? ब्राझिलियन हायलँड्स. ठीक आहे. नंतरून ऑब्झर्व द रिजन विथ अल्टिट्यूड ऑफ द 500 and 1000 मीटर. डिस्क्राईब द लोकेशनल एक्सटेंट ऑफ द रिजन शोन इन द येलो विथ रेफरन्स ऑफ डायरेक्शन. तर बघायला जर गेलं तर ऑब्व्हियसली 0 डिग्रीमध्ये जर आपण जर 500मध्ये जर बघतोय तर आपल्याला हा नेमकी हा सगळा कलर दिसतोय. याचं लक्षात, येल्लोमध्ये. ठीक आहे. येलो कलरमध्ये आपल्याला 500ची एवढी रेंज दिसते ना. तर ऑब्झर्व करायचं आपल्याला 500 टू किती ह्या कलरमध्ये. तर ऑब्व्हियसली त्याची डायरेक्शन जर बघायला गेला, लोकेशनल डायरेक्शन जर बघायला गेलं विथ रेफरन्स टू आपल्याला समजा हा मी इथं सगळा याला मी डिनोट केला, याला नॉर्दर्न रिजनमध्ये आणि याला साऊदर्न रिजनमध्ये. तर कुठं ना कुठं हा रिजन त्याच्यामध्ये तो होणार आहे. तर ऑब्व्हियसली जर आपण बघायला एस्कार्पमेंट म्हटल्यावर, एस्कार्पमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का? समजा हा माउंटन प्लेन आहे माझा, अचानक इथं आलेला स्लोप, ह्या भागाला आपण काय म्हणतो? एस्कार्पमेंट म्हणतो. काय म्हणतो याला? एस्कार्पमेंट. येतं लक्षात. व्हेरी गुड. जसं आपण कास पठार बघतो ना, साताराचा जर कास पठार जर तुम्ही बघितला असेल, समजा पठार आहे आणि अचानक आलेला त्याला स्लोप जो आहे तो, आणि नंतर अशी ही जी एक लेवल आहे ती परत अशी सुरू झाली माउंटन सिरीजची, तर या हाईटला, या गॅपला आपण काय म्हणतो? एस्कार्पमेंट म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? एस्कार्पमेंट. ठीक आहे. नंतरून व्हॉट डू आयसोलेटेड रिजन्स शो इन द येलो इंडिकेटेड. तर कोणते रिजन जे तिथं येलो रिजनमध्ये आपले ते सेपरेट गेलेले आहेत. व्हॉट डू द आयसोलेटेड रिजन शोन इन येलो इंडिकेट्स. तर येलोमध्ये कोणते रिजन आपल्याला म्हणजे काय? 500 मीटर्सपेक्षा एवढे जे रिजन आहे ते आपल्याला तिथं सेपरेट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर एवढ्या रिजनची म्हणजे जास्तीत जास्त हाईट या रिजनची आहे आणि कमीत कमी 500 मीटरपर्यंत ह्या रिजनची काय तिथं हाईट आहे. ठीक आहे. तर हे एस्कार्पमेंट आले. नंतर आपली पराणा रिव्हर आहे, इथे लक्षात. नंतरून ही ब्राझील हायलँडच्या वरचा जो सगळा भाग आहे
तो जास्तीत जास्त हाईटचा आहे, म्हणजेच किती लगभग कमीत कमी हाईटचा आहे, लगभग किती आपला तो 200 मीटरपर्यंत आहे. आणि याच्या खाली जे आहे तर याच्या खाली जर असणार साऊदर्न रिजनला बघायला गेलं तर साऊदर्न रिजनकडे जाताना आपली काय वाढलेली ती हाईट तिथं वाढलेली आहे. ठीक आहे. बिसाइड द अमेझॉन रिव्हर बेसिन व्हेअर एल्स डू यू फाइंड रिजन्स विथ अन अल्टिट्यूड ऑफ लेस दॅन 200 मीटर. म्हणजे 0पेक्षा कमी जास्त तुम्ही कुठं जास्त त्याच्यामध्ये इलाका बघितला आहे त्याच्याबद्दल सांगितलं. म्हणजे काय आपल्याला 0पेक्षा कमी म्हणजे हा रिजन शोधायचा ना आपल्याला. तर कुठे असणार आहे तो, कुठे दिसतो का तुम्हाला, हे बघा एवढा जो रिजन आहे ना, हे बघा हा सगळा रिजन, नंतर हा सगळा रिजन, हा सगळा रिजन किती आहे तो पूर्ण लगभग 0पेक्षा खाली, म्हणजे तो लगभग डीप गेला ना. आणि हा समुद्राचा सगळा जो भाग आहे तो लगभग -2000 मीटर एवढा गेलेला आहे. म्हणजे तो 2000 मीटर आपल्याला खाली जावं लागणार आहे समुद्र सपाटीपासून, एवढा तो रिजन झालेला आहे. आलं इथपर्यंत लक्षात. ठीक आहे. डिस्क्राईब द प्लॅटू रिजन विथ हाईट ऑफ 200 to 500 मीटर थ्रू विच ट्रिब्युटरीज ऑफ ॲमेझॉन फ्लो इन युअर वर्ड्स. तर आपल्याला असं रिजन तिथं काय करायचं, तिथं रिजन हाईटमध्ये म्हणजे 200 ते 500 हाईटमध्ये असणारा तो रिजन तो आपल्याला तिथं शो करायचा, त्यांना सांगायचा. आणि ट्रिब्युटरी जे आहे त्यांच्या तिथं सांगायचे आहे. तर ऑब्वियसली हे बघा 500पेक्षा उंच जर बघितलं तर मी, हे बघा 500पेक्षा उंच जर बघितलं तर मी, हा माझं रिजन आहे, हा एक माझा रिजन आहे. नंतर ब्रासिलिया आलं, येतं लक्षात. नंतर अमेझॉन रिव्हरची जी बेसिन आहे, नंतर पुरुष रिव्हर बेसिन आहे, जापुरा रिव्हर बेसिन आहे, येतं लक्षात. नंतरून एक झिंगू रिव्हर पण आहे, ही रिव्हरचं नाव काय झिंगू आहे. नंतरून पिको डे नेब्लिना हा इथं एक रिजन आहे, येतं लक्षात. त्याची एक हाईट जी तिथं दिलेली किती 3014 मीटर एवढी तिथं देण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्याची हाईट तेवढी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर कुठं ना कुठं हा ऑब्झर्वेशन बेसिस तिथं का होता तो पॉईंट होता. आता आपल्याला बघायचं आहे जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन, येतं लक्षात. हे बघा चला, द हिमालयाज आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण भारताचा सगळ्यात जास्त जो इलाका आहे हाईट रिजन जर बघायला गेलं तर हा इथं असणार. एवढ्या पार्टला मी हिमालयन म्हणतो, कारण तर म्हणतो याला एवढा पार्टला हिमालय. तुम्हाला वाटत असेल की एवढाच पार्ट फक्त हिमालय आहे का, नाही. तर असं नव्हे, संपूर्ण एवढा पार्ट जो आहे तर मी तुम्हाला सांगेल का हिमालयाचे सुद्धा 5 टाईप्स असतात, येतं लक्षात. ट्रान्स हिमालयापासून ते स्टार्ट होतं, तर नंतरून शिवालिकपर्यंत येत असतं. तर आपण तेवढं सुद्धा आपण बघूया. ठीक आहे. तर जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. द नॉर्थ इंडियन प्लेन्स, द पेनिन्सुला, कोस्टल प्लेन्स अँड आयलँड्स ग्रुप. तर कोणतं बघितलं आपल्याला, नॉर्थ इंडियन प्लेन्स बघायचे, नंतर पेनिन्सुला बघायचं आहे, कोस्टल प्लेन्ससुद्धा बघायचे, म्हणजे समुद्र सपाटीच्या आजूबाजू असणारे कोस्टल प्लेन्स आणि आयसलँड ग्रुपसुद्धा आपल्याला तिथे बघायचं आहे. ठीक आहे. द हिमालयज इज वन ऑफ द यंग फोल्ड माउंटेन इन द वर्ल्ड. येस, यंग फोल्ड माउंटेन्स म्हणजे काय, याची हाईट अजूनसुद्धा ती वाढत चाललेली आहे. अशी ती दोन जागा आहे, हळूहळू ते जी कॉन्टिनेंटल प्लेट आणि ओशनिक प्लेट जी आहे ती एकमेकाकडे कशी का चालली, ती सरकत चाललेली आहे. म्हणून ह्या प्लेटला जर एखादी जरी प्लेट जर कंटिन्युअस तिथं जर सरकत असेल तर कुठं ना कुठं एक वेळा तिथं स्लोपचं निर्माण होणारच आहे. म्हणून आपण बघतो तिथं हिमालयाचं फॉर्मेशन तिथं झालेलं आहे. आणि यंगेस्ट माउंटन रेंज म्हणतो आपण यांना, कसं म्हणतो, यंगेस्ट. हिमालयाला कसं म्हणतो आपण, यंगेस्ट माउंटन रेंज. नंतरून ह्या यंगेस्ट माउंटन रेंज जर बघायला जर गेलं तर हिमालयाज एक्सटेंड फ्रॉम द पामीर नॉट इन ताजिकिस्तान. यस, तर पामीर नॉट कुठे आपल्याला ते पण बघावं लागेल. ठीक आहे. हे बघा, याच्या खाली जो आपण बघायला इथं भेटते, हे बघा तुम्हाला इथं पामीर नॉट दिसत असेल, तर हे ताजिकिस्तानमध्ये एक जागा आहे, तिथं पामीर नॉट इथं लोकेटेड आहे. याला रूफ ऑफ द वर्ल्डसुद्धा म्हणतात. याला काय म्हणतात, रूफ ऑफ द वर्ल्डसुद्धा यांना एक सरळ सोप्या भाषेत म्हटलं जातं जॉग्राफीच्या लाईनमध्ये. ठीक आहे, लक्षात आहे. नंतरून कुनलुन माउंट्स आहेत, कोणते, कुनलुन. तर पामीर नॉट याला मी जसं सांगितलं तुम्हाला की पामीर नॉट याला आपण रूफ ऑफ द वर्ल्ड म्हणत असतो. काय म्हणत असतो पामीर नॉटला, रूफ ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे. तर ताजिकिस्तान जे ईस्टमध्ये तो लोकेटेड आहे आणि मेजर माउंटेन सिस्टम जी आहे एशियन कॉन्टिनेंटची ती असणार आहे. सोबत तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की एक कुनलुन माउंटेन रेंजसुद्धा, हे बघा सगळ्यात नॉर्दर्न मोस्ट म्हणू शकतो आपण. कसं म्हणू शकतो, सगळ्यात नॉर्दर्न मोस्ट कुनलुन माउंटेन रेंज म्हणणार आपण याला. तर सगळ्यात नॉर्दर्न मोस्ट आहे. आणि नंतरच बघायला जर गेलं तर फक्त आणि फक्त आपलं हा जो हिमालय आहे इथंपर्यंतच लोकेटेड नाही, तर इथून आपल्याला जर आपण इथून स्टार्ट करतो हिमालयन रेंजेस, तर लगभग ही हिमालयन रेंजेस आपली कुठपर्यंत लोकेटेड आहे, तर अरुणाचल प्रदेश ह्या राज्यापर्यंतसुद्धा लोकेटेड आहे. ठीक आहे. त्याचं पसरलेली तिथपर्यंत.
आणि सोबतच आपण जर बघायला गेलं, हिमालया इज नॉट अ सिंगल माउंटन रेंज, देर आर मेनी पॅरलल रेंजेस इन द सिस्टम. म्हणून आपण बघितलं आहे बघा, हिमालयामध्ये फक्त एक सिंगल सिस्टम नाही आहे, तर कितीतरी आहे, ही पण आहे, ही पण आहे, ही पण आहे. आणि ही सगळे जे रेंजेस आहे ही पूर्ण पॅरल रेंजेस इथपर्यंत कुठपर्यंत जातात ते अरुणाचल प्रदेशपर्यंत जात आहे. कुठपर्यंत जातात ते अरुणाचल प्रदेशमध्ये. तर त्यापैकी पण आपण बघू की कोणत्या कोणत्या प्रकारच्या तिथं आहेत. तर साऊदर्न मोस्ट इन नोन ॲज अ शिवालिक्स. तर हे बघा, ही जी रेंज आहे म्हणजे कोणती, इवन आपलं उत्तराखंड जे रिजनचं बघितलं ना इथपर्यंत, हे बघा नंदादेवी, नंतरून शिवालिकचं जे रेंज आहे हे सगळं ह्या रिजनला येतं. आणि साऊदर्न मोस्ट म्हणणार आहे आपण याला, कसं म्हणणार आहे, साऊदर्न मोस्ट. म्हणून साऊदर्न मोस्ट रिजनला आपण एवढा रिजन जर म्हटलं तर साऊदर्न मोस्ट माझा हा रिजन झाला. ठीक आहे. नंतरून आपण बघायला जर गेलं तर दे आर पॅरलल रेंजेस इन द सिस्टम. साऊदर्न मोस्ट इज नोन ॲज शिवालिक. इट इज ऑल्सो द यंगेस्ट रेंज. नेक्स्ट टू द शिवालिक लेसर हिमालयाज. आणि ही सगळ्यात कशी असणार आहे ती, साऊदर्न मोस्ट असणार आहे ती रेंज. आणि सोबत त्याच्या नेक्स्ट कोणती आहे तर लक्षात असू द्या कोणती आहे. इथं जस्ट त्यांना सांगितलेलं आहे कोणती रेंज आहे. त्यानंतरून नेक्स्ट टू द शिवालिक्स, नेक्स्ट टू द कुठं गेलं, मग देर आर पॅरल रेंजेस इन सिस्टम. साऊदर्न मोस्ट इन शिवालिक. इट इज ऑल्सो यंगेस्ट. शिवालिक आर द लेसर हिमालयाज, ग्रेटर हिमालयाज, हिमद्री आणि ट्रान्स हिमालय रेंजेस फ्रॉम द साऊथ टू नॉर्थ. तर सगळी म्हणजे लक्षात जर आलं आपल्याला तरी टोटल जी वरची जी रेंज आहे याला ट्रान्स हिमालयाज म्हणतो आपण. कसं म्हणतो, ट्रान्स हिमालयाज. हे बघा ट्रान्स हिमालयाज. नंतरून कोणते असणार आहे, नंतरून कोणते असणार आहे, नंतरून ग्रेट हिमालयाज किंवा याला ग्रेटर हिमालयासुद्धा म्हणतो आपण, ग्रेटर हिमालयाज. इथं ट्रान्स हिमालयाज. नंतरून कोणतं, मिडल हिमालयाज, मिडल हिमालयाज. ठीक आहे. नंतरून लेसर हिमालयाज, लेसर हिमालया. आणि सगळ्यात जी रेंज आहे नंतरून खालची ती कोणती आहे, शिवालिक आहे. कोणती आहे, शिवालिक रेंज. इथपर्यंत आलं लक्षात. तर ह्या सगळ्या जे रेंजेस आहे. आणि नॉर्दर्न मोस्टमध्ये जर बघायला गेलं तर कुंडलून आहे. आणि त्याच्यावरती ताजाकिस्तान या कंट्रीमध्ये लोकेटेड असणारा कोणता तो पामीर नॉट आहे. कोणता रेंज आहे, पामीर नॉट आहे. ठीक आहे. याला रूफ ऑफ द वर्ल्डसुद्धा म्हटलं जातं. मी अगोदर तुम्हाला तिथं सांगितलेलं. दीज माउंटन रेंजेस आर ऑल्सो डिवायडेड इन टू वेस्टर्न हिमालयाज और काश्मीर हिमालयाज. म्हणून मी तुम्हाला म्हटलेलं ह्यापैकी जी तिथं जी माउंटन रेंज आहे ना तर यांना वेस्टर्न हिमालयाजमध्ये सुद्धा त्यांना डिवाईड करण्यात आले. त्याचपैकी काही रेंजला यांना काश्मीर हिमालयाज म्हटलं जातं. सेंट्रल हिमालयाज आर किंवा कुमाऊन ही सेंटर असणारे. नंतरून याच्या ईस्टर्न साईडला जर बघायला गेलं तर ती कुमाऊ असणाऱ्या हिमालय रेंज तिथं त्यांना ते डिनोट करत असतात. नंतरून सगळ्यात जर इथं जर ईस्टर्न साईडला जर बघायला गेलं तर इथं ईस्टर्न हिमालयाज त्यांनी नाव दिलं. काय दिलं आहे, ईस्टर्न हिमालयाज. किंवा यालाच काय म्हणलं जातं, आसाम हिमालयाज म्हणलं जातं. कोणतं म्हणलं जातं हिमालय, आसाम हिमालयाज. तर इथपर्यंत हा सगळा रिजन येत असतो. ठीक आहे. तर एकदा पटकन आपण डिव्हिजन करूया. तर सगळ्यात नॉर्दर्न मोस्ट तुम्हाला मी कोणतं सांगितलं, कुंडलून सांगितलं होतं. कोणतं सांगितलं, कुंडलून. कुंडलून माउंटन रेंज आहे. नंतर याच्या शेजारी का होता, पामीर नॉट होता. आठवलं का तुम्हाला, पामीर नॉट. हे पण तुम्ही एक माइंड मॅप तुमच्या लक्षात राहावं म्हणून तुम्ही मला काढू शकतात. नंतरून त्याच्या सगळ्यात वरतीचं बघितलं आपण, कोणतं बघितलं, ट्रान्स हिमालयाज. कोणतं बघितलं तर ट्रान्स हिमालयाज, ट्रान्स हिमालयाज. नंतर कोणतं बघितलं होतं, त्याच्यानंतर बघायला जर गेलं तर मिडल हिमालयाज. कोणतं, सगळ्यात पहिले ट्रान्स, सगळ्यात पहिले ट्रान्स. 2 नंबरला मिडल, 3 नंबरला कोणतं, लेसर. येतं लक्षात, येतं लक्षात. नंतरून 4 नंबरला कोणती असते ती, शिवालिक होती. कोणती ती, शिवालिक. यापैकी जर बघायला गेलं तर सगळ्यात नॉर्दर्न मोस्ट आपण जर बघायला गेलं तर पहिली जी आहे ती काराकोरम येते. कोणती येते, काराकोरम. येते लक्षात. नंतरून कोणती येणार आहे, लड्डाख येणार आहे. कोणती रेंज येणार आहे, लड्डाख. ही माउंटन रेंजबद्दल मी सांगतो आहे. नंतर त्याच्या खाली कोणती येणार आहे, झास्कर येणार आहे, झास्कर. आणि त्याच्या शेजारी कोणती येणार आहे, लास्टला पीर पंजल. कोणती येणार आहे, पीर पंजल. आणि 5व्या नंबरला आपली खाली येणार आहे ती कोणती येणार आहे, शिवालिक येणार आहे. आणि लक्षात. तर ही सगळे रिजन आहे. हे बघा 1 2 3 4 तिथपर्यंत असणार आहे. नंतर 5वं कोणतं आहे, शिवालिक रेंज आहे. ठीक आहे, आले इथपर्यंत लक्षात. ठीक. नंतर नॉर्थ इंडियन प्लेन्स. नॉर्थ इंडियन प्लेन्सबद्दल जर बघायला गेलं तर दिस डिव्हिजन लाईन्स बिटवीन द हिमालया माउंटन्स इन द नॉर्थ अँड द पेनिन्सुला साऊथ. तर ऑब्वियसली तर ही जे डिव्हिजन बघायला गेलं आपण, हे बघा आपला हा सगळा नॉर्थ प्लेन आहे. हा नॉर्दर्न प्लेन म्हणत असतो आपल्याला. ठीक आहे, आले इथपर्यंत लक्षात. दिस डिव्हिजन लाईज बिटवीन हिमालयन माउंटन्स इन द नॉर्थ अँड पेनिन्सुला इन द साऊथ. म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं की लाईक हिमालया माझा हा सगळा नॉर्थ रिजन असणार आहे, त्याच्यामधला हा विभाग.
आणि साऊथला आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे इथं काय आपला सगळा तो डेक्कन पेनिन्सुला आहे, त्यांच्या दोघांच्या मध्ये काय येणार इथं हा सगळा रिजन येणार आपण काय म्हणतो नॉर्दर्न प्लेन्स म्हणतो. काय म्हणते यांना नॉर्दर्न प्लेन्स यांना म्हणत असतो. आले इथपर्यंत लक्षात? ठीक आहे. तर हा तिसऱ्या चॅप्टरचा हा पहिला पार्ट झाला. नेक्स्ट पार्ट आपण नॉर्थ इंडियन प्लेसपासून सुरू करणार आहोत. ठीक आहे. तब तक के लिए जय हिंद.